गुड इव्हनिंग सगळ्यांना, शुभ सायंकाळ. तर आपण आज खरं आपल्या शांतीबन वृद्धाश्रमातील आजी आजोबांना घेऊन एके ठिकाणी गझलचा प्रोग्राम ठेवला आहे. गझल शक्यतो आपण कधी ऐकत नाही, गाणी तर आपण महिन्यातनं एकदा तर इथे प्रोग्राम होतोच गाण्यांचा. तर गझल शक्यतो आजकाल ऐकायला मिळत नाही, बघायला मिळत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतीबन वृद्धाश्रमामध्ये काही ना काही ॲक्टिव्हिटी रोजच चालू असतात. प्रत्येकाला आनंद कसा देता येईल, आनंद कसा मिळवता येईल याचे प्रयत्न मी सतत करत असते. तशाच प्रकारे आज आपल्याला नम्रता मॅडम ज्या पर्ल इव्हेंट्स असं त्यांनी चर्मिंग पर्ल इव्हेंट्स असं त्यांनी अरेंज केला होता, तेही ताथवडेमध्ये एक बँक्वेट हॉलमध्ये. पण कार्यक्रम सगळेच करतात, पण ज्येष्ठ नागरिकांना बोलवणं आणि तिथे येऊन त्यांची सेवा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आज आम्हा सगळ्यांना त्यांनी तिथे इन्व्हाइट केलं होतं. त्यांचा एक इव्हेंट्स होता. ह्या तिघीजणी आहेत. हा इव्हेंट्स त्यांनी केला होता आणि पर्ल म्हणजे एक मोती. आय थिंक त्यांच्याविषयीच त्यांचा एक छोटासा इव्हेंट्स होता आणि खूप सुंदर असं अरेंज केलं होता. आम्ही गेल्या बघितलं तर लाईट सगळ्या बंद. मला कळलंच नाही लाईट गेली का काय. नंतर कळलं आतमध्ये गझल चालू आहे आणि प्रशस्त असा हॉल होता तो बँक्वेट हॉल. तर एंट्री त्यांनी छान अशी ब्रँड वगैरे हाताला बांधून करायची होती आणि त्या प्रकारे आणि तशाच प्रकारे तिथे कटलेटपासून ते जेवणाचं सगळंच अरेंज केलं होतं. त्यामुळे सुंदर अशी समोर गझल चालू होती आणि आम्ही सगळ्यांनी ताव मारला कटलेट आणि पनीरवरती. आणि खूप छान त्यांनी मॅनेजमेंट ठेवली होती. इव्हेंट्स खूप सुरेख आणि सुंदर असा झाला. त्यानंतर आपल्या शांतीबन वृद्धाश्रमातील सगळे आजी आजोबा आले, पण त्याचप्रमाणे तिथे जे 24 तास काम करतात, सगळ्यांना मदत करतात अशा सोहमशाही म्हणजे आमच्या मावशी आणि ज्या जेवण बनवतात रुक्मिणी मावशी म्हणजेच आम्ही माणे मावशी म्हणतो, असे सगळ्यांना मी तिथे घेऊन आले. कारण प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी चान्स मिळाला पाहिजे आणि रोजच्या कामामध्ये स्वतःसाठी ते कुठेच जगत नसतात आणि कुठेही जात नाही. म्हणूनच मला नेहमीच असं वाटतं प्रत्येकाने बाहेर पडावं आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद त्यांनाही घेता आला पाहिजे. म्हणूनच मी आज सगळ्यांना घेऊन आले होते इव्हेंट्समध्ये. आमच्या शीतल सिस्टरसुद्धा होत्या, मावशी होत्या आणि बघताय तुम्ही समोर लाईव्ह चालू आहे आणि खूप भारी वाटत होतं ऐकायला. कारण गझल शक्यतो ऐकायला लाईव्ह अशी मिळत नाही आणि ज्या नम्रता मॅमने गझल अरेंज केली आहे तर थोडंसं युनिक वाटलं की नेहमी ऑर्केस्ट्रा गाणी वगैरे आपण नेहमीच ऐकत असतो, पण गझल काय असते बऱ्याच आजी आजोबांना माहिती नव्हतं. आणि त्यानंतर भारी वाटलं. तिथे देऊळबंदचे ॲक्टरसुद्धा आले होते. तुम्ही बघू शकता समोर ऑरेंज कलरचे टी शर्ट घातलेले आहे. छान त्यांना असं पैठणी फेटा आणि एक शेला देण्यात आला आणि भारी वाटलं की चला आपल्याला समोर का होईना लाईव्ह असं ॲक्टर पाहायला मिळालं. आणि त्याच्यानंतर तुम्ही इव्हेंट्स इतका सुंदर झाला आणि सगळ्यात आजोबा इतके खुश झाले की चला आम्हाला कुठेतरी तुम्ही बाहेर घेऊन आलात आणि मस्त वेळ गेला. बघू शकता गायकवाड आजी आपल्या, मी तर त्यांना लावणी सम्राज्ञीच म्हणते, आणि काटे आजींना पण सुंदर इशारे वगैरे चालू होते गझलवरती आणि मीच त्यांना प्रोत्साहित करत होते की डान्स करा म्हणून. आणि एक ओल्ड एज होम आहे, तिथले सुद्धा आजी आजोबा आले होते आणि आपल्या शांतीबनचे असे 2 ओल्ड एज होमला इन्व्हाइट केलं होतं. नम्रता मॅम यांची संकल्पना जी होती की वृद्धाश्रमातील आजी आजोबांना इथे इन्व्हाइट करायचा, तर ती संकल्पना खरोखर खूपच आवडली. कारण प्रोग्राम, गाणी, डान्स वगैरे हे आपापलं पर्सनल करतं, पण ह्यांचाही विचार कधी कोणी केला आहे का की वृद्धाश्रमातील आजी आजोबांना कुठे जायला मिळतं का. तर तशाच पद्धतीने त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं आणि फक्त इन्व्हाइट नाही केलं तर अगदी स्नॅक्सपासून ते जेवणापर्यंत सुद्धा त्यांनी काळजी घेतली होती. तर अशा प्रकारे सुंदर असा इव्हेंट्स तिथे झाला आणि त्याच्यानंतर घड्याळात वाजले होते 9:30-10 व्हायला आले. सगळ्यांचे डोळे मिटायला लागले होते, झोप आली होती प्रत्येकाला. तर तरी पण आम्ही शेवटची काही 2-3 गाणी नाही ऐकली, कारण प्रोग्राम किती वाजेपर्यंत होता काही कल्पना नव्हती. खरं तर आम्हाला त्यांनी 9चं टायमिंग सांगितलं होतं, पण इतका ज्येष्ठ नागरिक नाही थांबणार, त्यामुळे घड्याळात 10 वाजले तरी आम्ही तिथनं निघण्याचा प्रयत्न केला. आणि खूप गझल सुंदर अशी वाटत अजून ऐकावी, पण काही भुरके काकांना वगैरे झोप यायला लागली, त्याच्यामुळे म्हटलं नको, बस झालं, तर त्यांनाही त्रास नको आपल्यामुळे. पण माझी इच्छा होती ऐकावं, थांबावं, पण असं काही हरकत नाही, आपण त्यांचाही विचार केला पाहिजे. आपण या आहोत त्याच्यामुळे होऊ शकतो. पण सगळ्यांनी तुम्ही बघू शकता असा आनंद घेतला आहे प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येकाला आनंद वाटत आहे की काहीतरी आपण नवीन ठिकाणी आलो आहे, नवीन ठिकाणी छान एन्जॉय करतो आहे. बघू शकता सगळेजण एन्जॉय करत आहेत आणि खरोखर खूप
म्हणजे एकदम भारी वाटलं गजल. आणि त्याच्यानंतर आम्ही खूप सारं एन्जॉय केल्यानंतर, छानसं स्नॅक्स खाल्ल्यानंतर, जेवण केल्यानंतर पुढचा प्रवास सुरू केला आपल्या शांतीवनाकडे. आणि ह्या आहेत नम्रता मॅम आणि त्यांची ही पार्टनर. तर ह्या दोघी ज्या आहेत त्यांनी हा प्रोग्राम इव्हेंट्स हा अरेंज केला होता. पण तुम्ही बघताय एवढ्या गर्दीमध्ये संस्कार ज्याला म्हणतात ना, ते हेच संस्कार आहे की एवढ्या गर्दीतले गेस्ट सोडून आज आजी आजोबांच्या पाया पडण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी, ब्लेसिंग करण्यासाठी, मिळवण्यासाठी आज सगळं सोडून आज तिथे आल्या. आणि खरोखर सगळ्या आजी आजोबांच्या पाया पडल्या आणि त्यांचे खूप सारे ब्लेसिंग त्यांनी घेतले. आणि खरोखरच ब्लेसिंग मिळणारच, कारण इतका सुंदर प्रोग्राम त्यांनी अरेंज केला होता. आणि मॅनेजमेंट तर अतिसुंदर होती. तर काटे आजींना सगळ्यांना ओळख करून दिली की आजचा प्रोग्राम जो ठेवला होता तो नम्रता मॅम आणि त्यांचे कलिग ज्या तिघीजणी ज्या होत्या, चर्मिंग पल इव्हेंट्स असं इव्हेंटचं नाव होतं. तर त्यांनी हा प्रोग्राम ठेवला होता. आणि तिघींचे जे युनिफॉर्म टाईप म्हणजे साडीचा लुक होता सेम होता, त्यामुळे त्या ओळखता आल्या आम्हाला. पण माझं बोलणं नम्रता मॅडमशीच बरेच दिवस कॉन्टॅक्टमध्ये होते मी की कुठे यायचं आहे काय वगैरे. तर बघू शकता तुम्ही एवढ्या गर्दीतनं सुद्धा आज सगळ्यांच्या पाया पडल्याशिवाय, चौकशी केल्याशिवाय, प्रोग्राम आवडला का, जेवण आवडलं का, त्याच्याशिवाय त्या बाहेर गेल्या नाही. आणि खरोखर ह्यालाच म्हणतात संस्कार. आणि ही संस्काराची एक खरोखर असं प्रत्येकाच्या ह्याच्यातच असतं असं नाही आहे. एवढ्या गर्दीतनं त्या आपल्यापर्यंत आल्या आणि आजी आजोबांच्या पाया पडल्या. मला खूप भारी वाटलं एकदम. आणि त्यानंतर आम्ही पूर्ण बिल्डिंगच्या बाहेर पडल्यानंतर मोठा प्रशस्त असं तो बँक्वेट हॉल होता. बाजूलाच खूप सारे राजस्थानी हॉटेल्स होते. आणि हे ताथवडे JSPM कॉलेजच्या जवळच आहे. तर तिथे गेल्यानंतर मला आपले एक फॉलोअर्स सापडले, त्या म्हणजे चव्हाणताई. आणि त्या तुम्ही बघू शकता. म्हणे तुमचे सारे व्हिडिओ बघते, पण असं भारी वाटतं कोणी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारते. चव्हाणताई गेल्यानंतर बस यायला वेळ होती, कारण बसमधले काका गेले होते जेवण करायला. आणि खरोखर बसचं त्यांचं आमच्यामुळे नुकसान झालं थोडंसं. कसं वाटलं आज गजल? कशी वाटली आजची गजल? मस्त वाटली, मस्त वाटली, मजा आली. मजा. आज सगळ्यांनी गझल बघितली. प्लस आज डिनर होतं, स्नॅक्स होतं. आणि ज्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं मॅडमचं नाव आहे नम्रता. आणि कशी वाटली गाणी ऐकायला आजची? आजची गाणी कशी वाटली? मस्त वाटली, भारी वाटलं ना? हो. आणि तुम्ही जेवला नाही तर आज? माझं जेवणच आहे माहिती. फक्त दूध पिलं आहे ना? जेवलं तर जेवण. गजल होती आजची, गजल म्हणतात त्याला. आवडली ना? मस्त वाटलं ना?